श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र सप्ताह चालू असताना आपण अनेकदा गणेश याग किंवा मनोबोध याग याबद्दल ऐकतो. पारायणासोबतच या यागांचे महत्त्व काय, ते का केले जातात आणि त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात, आज आपण हेच जाणून घेणार आहोत. सप्ताहाच्या काळात या यागांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पहिला आहे गणेश याग. गणपती हा बुद्धीचा आणि अडथळे दूर करणारा देव आहे. या यागामुळे आपल्याला केवळ विद्या आणि बुद्धीच प्राप्त होत नाही, तर आयुष्यातील मोठ्या संकटांचे निवारण होते. जर तुमच्या कामात अडथळे येत असतील, प्रगती थांबली असेल किंवा नोकरीत प्रमोशन हवे असेल, तर गणेश याग हा एक खात्रीशीर आध्यात्मिक उपाय मानला जातो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विधी म्हणजे मनोबोध याग. आजच्या धकाधकीच्या जीवनात मन विचलित होणं ही मोठी समस्या आहे. मनोबोध यागामुळे मनाचा चंचलपणा कमी होतो आणि आपल्याला योग्य दिशेस वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते. इतकंच नाही तर मानसिक विकार आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी हा याग अत्यंत प्रभावी ठरतो. मनाची शुद्धी म्हणजे स्वामींची खरी सेवा. मनातली शांती हीच खरी प्रगती. पारायणाच्या काळात जेव्हा आपण हे याग करतो तेव्हा त्याची शक्ती 1000 पटीने वाढते. जर तुम्हालाही आयुष्यात स्थैर्य आणि प्रगती हवी असेल तर या सप्ताहात या विधींचे महत्त्व नक्की समजून घ्या. तुम्ही या सप्ताहात कोणत्या सेवेचा संकल्प केला आहे, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अरीना तर नक्की लिहा. जवळच्या स्वामी केंद्रात जिथे सप्ताह सुरू आहे तिथे जाऊन याग सेवेत रुजू करू शकता. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा.